जर चुकून तिचं लग्न झालंच तर आदित्यची बायको म्हणून पण शोभेल. दामिनी जरा गप्प बस. आदित्य जाऊ दे, सोडून दे, दुर्लक्ष कर तिच्याकडे. आपला मूळ प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे फोकस करू आपण. दिशाने आपल्यावर जी केस केली त्याला उत्तर द्यावंच लागणार आहे आपल्याला. हो, आणि ॲक्च्युली त्यासाठीच अशी एखादी मुलगी प्लांट करता येते का हा विचार माझ्याही डोक्यात येऊन गेला होता. आणि ते मी आधीच खोडून टाकलं होतं. हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना आत्ताच सांगतोय, मला हे असलं खोटं नाटं अजिबात चालणार नाहीये. आदित्य शांत हो. ठीक आहे. आपण शोधू ती मुलगी, पण तुझ्याकडे काही आयडियाज आहेत का की आपण तिला कसं शोधू शकतो? हो, आपण उद्या एक कॉन्टेस्ट अरेंज करूया. त्या कॉन्टेस्ट मध्ये आपल्या लोगोला मिळते जुळते डोळे असणाऱ्या मुलींना बोलवलं जाईल. आणि मग त्या कॉन्टेस्ट मधूनच त्या लोगो मधले डोळे ज्या मुलीचे आहेत ती मुलगी आपल्याला सापडेल कदाचित. पण माझ्याकडे हाच एक पर्याय. ठीक आहे, कॉन्टेस्टच्या तयारीला लागा. नाही, हे नाही जात इकडं. हा, इकडं. हे म्हणजे त्या चित्रकारानं काढलेलं चित्र माझं आहे. म्हणजे त्या लोगोचे जे डोळे आहेत ते डोळे माझे आहेत. ज्या मॉडेलचे डोळे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला का? डोळे परफेक्ट मॅच झालेत सर. नाही, हे कसं शक्य आहे? सुपर. म्हणजे आदित्य सर ज्या डोळ्यांच्या पिरवात आहेत ते मी आहे. म्हणजे आदित्य सरांनी एवढे दिवस ज्या मुलीला बघितलं नाही, ज्या मुलीवर त्यांचा जीव जडलाय, ज्या मुलीवर ते प्रेम करतात, ती मुलगी मीच आहे.
देवा, तेव्हा एवढे दिवस का नाही कळलं मला? मी स्वतः कितीतरी वेळा आदित्य सरांच्या लॅपटॉपवर हे डोळे बघितले आहेत, तरी मी का नाही कळलं मला? म्हणजे आदित्य सर माझे धनी हे माझ्यावरच प्रेम करतात. हे आत्ताच्या आत्ता मला आदित्य सरांना सांगायला पाहिजे.